नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे, त्याचबरोबर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये प्रगती, समृद्धी, भरभराट बघायला मिळते, असे कोणते उपाय आहेत जे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीच करावेत आणि त्यामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात. तसेच कोजागिरी पौर्णिमेची व्रतकथा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. यंदा कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे 6 ऑक्टोबर 2025 ला. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. वैदिक पंचांगानुसार यावर्षी कोजागिरी पौर्णिमा अर्थात आश्विन शुक्ल पौर्णिमा ही तिथी 6 ऑक्टोबरला सोमवारी दुपारी 12:23 सुरू होणार आहे आणि ही तिथी समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी अर्थात 7 ऑक्टोबरला सकाळी 9:16 अर्थात 6 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी होईल. आता या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे, तर कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय होणार आहे 6 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:27 आणि कोजागिरी पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे 6 ऑक्टोबरला रात्री 11:45 पासून ते 7 ऑक्टोबरला 12:34 पर्यंत आहे, ज्यामुळे पूजा करण्यासाठी 49 मिनिटांचा वेळ मिळेल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जे मसाला दूध तयार केलं जातं, जे चंद्रप्रकाशात ठेवलं जातं, तर ते या वेळेत तुम्ही ठेवू शकता. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येतो आणि म्हणूनच चंद्रकिरणांमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्माचा लाभ आपल्याला मिळावा यासाठीच या प्रकारे चंद्रप्रकाशामध्ये दूध किंवा खीर ठेवली जाते आणि त्याचा लाभ करून घेतला जातो. चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता यांचा उत्तम समन्वय पाहायला मिळतो. चंद्राचा प्रकाश फक्त शांत आणि शीतल आहे एवढंच नाही बरं का, तर तो उपयोगी आणि उपकारकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींना सुद्धा औषधी गुणधर्मांनी पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. चंद्र हा धार्मिक दृष्ट्या लक्ष्मी मातेचा भाऊ मानला जातो. समुद्र मंथनात तो तिच्या पाठोपाठ आला. त्याची आणि लक्ष्मी मातेची जन्मतिथी एकच, ती म्हणजे पौर्णिमा. त्यामुळेच या तिथीवर दोघांचेही पूजन करून त्यांना दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि चंद्राचे शीतल चांदणे पडलेले दूध नैवेद्य म्हणून प्राशन केले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नवीन तयार झालेल्या धान्याचे पोहे दुधासोबत खावेत. चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सगळंच पांढरं म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला धवलरंगी उत्सव म्हणून गणला जातो. तुम्हाला माहिती आहे का की कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. या दिवशी नाचायचे, बागडायचे, रास गरबा खेळायचा, पण सर्वात आनंदात उज्ज्वलता राखायचे. ज्योतिषांच्या मते सुद्धा संपूर्ण वर्षात फक्त या दिवशी अर्थात कोजागिरी पौर्णिमेला चंद्र 16 कलांनी फुललेला असतो. त्याच वेळेस त्याच्यातून निघणारी किरणं अमृत समान असतात आणि ती किरणं दुधात मिसळल्यामुळे दुधाची पौष्टिकता अधिक वाढते. म्हणून तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात दूध किंवा खीर ठेवतात आणि ते प्राशन करतात. असं मानलं जातं की या प्रकारे दूध किंवा खीर सेवन केल्यामुळे कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो, त्याचबरोबर आरोग्याची प्राप्ती सुद्धा होते. चंद्रप्रकाश मानवी देहासाठी उपयुक्त असतो. विशेषतः तापट लोकांनी चंद्रप्रकाशात सफर केले पाहिजे. त्यांना आल्हाददायक वाटतं, मन शांत होतं. अशा शांत वेळी गरम दूध तनामनाला उभारी देतं. त्याचबरोबर तुम्हाला जर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी असं वाटत असेल तर या दिवशी अर्थात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीचं पूजन अवश्य करा. कारण माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केल्याने घरातल्या आर्थिक समस्या दूर होतात. तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नाही तर कमीत कमी तुम्ही महालक्ष्मी अष्टक तर नक्कीच म्हणा. महालक्ष्मी अष्टक किंवा श्री सूक्त या दोन्ही स्तोत्रांपैकी कुठला तरी एक स्तोत्र कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अवश्य म्हणावं. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते, आर्थिक समस्या दूर होतात, आर्थिक अडीअडचणी दूर होतात, प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व बघा किती आहे. आरोग्याच्या दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा महत्त्वाची आहेच. धार्मिक दृष्ट्या कोजागिरी पौर्णिमा महत्त्वाची आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा कोजागिरी पौर्णिमा महत्त्वाची आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खास करून चांदीच्या वाटीतून चंद्राला नैवेद्य दाखवला जातो. चांदी धातू शरीरासाठी फायदेशीर आहे. तसेच चंद्रकिरण शोषून घेण्याची क्षमता सुद्धा या धातूमध्ये अधिक असते. म्हणूनच या प्रकारे चांदीच्या वाटीतून किंवा चांदीच्या भांड्यातून चंद्राला नैवेद्य दाखवल्यामुळे आणि नंतर तो नैवेद्य आपण प्राशन केल्यामुळे त्याचे लाभ आपल्याला सुद्धा मिळतात. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री रास गरबा, दांडिया खेळण्याचं सुद्धा एक महत्त्व आहे. याच रात्री भगवान श्रीकृष्ण रासलीला करायचे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृताचा वर्षाव होत असतो. माता लक्ष्मी सुद्धा याच दिवशी पृथ्वीवर येते आणि को जागरती अर्थात कोण जागा आहे असे विचारते अशी मान्यता आहे. आणि जे जागा असेल त्याच्याच घरात ती प्रवेश करते. मग जागा राहायचंच आणि आहे तर कुठल्या ना कुठल्या तरी चांगल्या गोष्टी करत जागा राहणं अपेक्षित आहे. तसेच या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागिरी पौर्णिमा असेही संबोधले जाते. या पौर्णिमेची व्रतकथा जाणून घेऊया. प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता.
ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हवासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिवत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीची बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे, त्याचबरोबर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये प्रगती, समृद्धी, भरभराट बघायला मिळते, असे कोणते उपाय आहेत जे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीच करावेत आणि ज्यामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात, तसेच कोजागिरी पौर्णिमेची व्रतकथा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.